नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी.एन.एम सेकंड इयरमधील एम.एस.एन सेकंड या विषयामधील कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर या डिसीज कंडिशनचा अभ्यास करणार आहोत. कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर यालाच CHF असं म्हणतात किंवा कंजेस्टिव्ह कार्डियक फेलियर असं सुद्धा म्हणतात, म्हणजे CCF, किंवा याचंच दुसरं नाव कार्डियक इन्सफिशियन्सी असं सुद्धा आहे. तर कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर ही एक अशी डिसीज आहे जे की मेनली हार्टला इफेक्ट करतो. तर कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर याचा अर्थ म्हणजे हार्ट पूर्णपणे फेल झालेला आहे असा होत नाही. या आजारामध्ये हार्टचे जे चेंबर्स आहेत ते काम करणे बंद करतात किंवा त्यांची ॲक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात होते. या डिसीजमध्ये कंजेस्टिव्ह या शब्दाचा वापर केलेला आहे. म्हणजे कंजेस्टिव्ह या शब्दामध्येच याची मीनिंग क्लिअर होते. तर कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर म्हणजे हार्ट प्रॉपरली वर्क करत नाही. हार्ट प्रॉपरली वर्क करत नसेल तर बॉडीला ब्लड सप्लाय कमी प्रमाणात होतो. तसेच बॉडीच्या सेल्सच्या ज्या नीड्स आहेत, जे बॉडी सेल्स आणि बॉडीचं जे डिमांड आहे, ऑक्सिजन असेल किंवा न्यूट्रिएंट्स असेल, तर या डिमांड्स बॉडीच्या पूर्ण होत नाहीत. कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर यामध्ये काही प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. तर सर्वप्रथम राइट साइड हार्ट फेलियर, नंतर लेफ्ट साइड हार्ट फेलियर, नंतर सिस्टोलिक हार्ट फेलियर आणि डायस्टोलिक हार्ट फेलियर. तर सर्वप्रथम राइट साइड हार्ट फेलियर काय आहे हे पाहूया. राइट साइड हार्ट फेलियर, तर या कंडिशनमध्ये जो राइट साइडचा व्हेंट्रिकल आहे तो काम करणं बंद करतो. त्यामुळं जे पल्मोनरी सर्क्युलेशन आहे, लंग्सकडे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड जात असतं ते बॅकफ्लो करतं. आणि नेक्स्ट आहे लेफ्ट साइड हार्ट फेलियर. तर यामध्ये जो लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्या व्हेंट्रिकलमधून पूर्ण बॉडीला जे ब्लड जाण्याचं सर्क्युलेशन असतं, तर हे सर्क्युलेशन बंद पडतं. आणि डायस्टोलिक हार्ट फेलियरमध्ये यामध्ये जे हार्टचं जे रिलॅक्सेशन आहे ते होत नाही. त्यामुळे लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड झालेलं सुद्धा हार्टमध्ये रिटर्न येत नाही आणि बॉडीनं यूज केलेलं जे ब्लड आहे ते सुद्धा हार्टकडे परत ऑक्सिजनेटेड होण्यासाठी बॉडीकडून हार्टकडे येत नाही. नेक्स्ट आहे सिस्टोलिक हार्ट फेलियर. तर यामध्ये जे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते कॉन्ट्रॅक्शन होत नाही. त्यामुळे बॉडीला जे ब्लड पाठवण्याची जी क्रिया आहे ती क्रिया होत नाही. नेक्स्ट आहे कॉजेस. तर काय कारणं असू शकतात ज्यामुळे कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर हा डिसीज कॉज होऊ शकतो. तर यामध्ये कार्डिओजेनिक आजार असू शकतात, म्हणजे हार्ट रिलेटेड डिसीज असू शकतो, म्हणजे जसे की मायोकार्डियल इन्फार्क्शन, म्हणजे ज्यालाच आपण हार्ट अटॅक असं म्हणतो, किंवा हार्ट वाल्व्ह जे असतात, हार्टचे वाल्व्ह यामध्ये काही डिसीज कंडिशन असेल तर यामुळं सुद्धा होऊ शकतो. यानंतर कोरोनरी हार्ट डिसीज सुद्धा असू शकतात. यामध्ये जे हार्टच्या कोरोनरी आर्टरीज आहेत त्या आर्टरीज व्हेंट्रिकल्सला ब्लड सप्लाय करू शकत नाहीत. या कंडिशनमुळे सुद्धा जे हार्टचे व्हेंट्रिकल्स आहेत ते बंद पडू शकतात. यापैकी कोणताही डिसीज जर असेल तर यामुळे सुद्धा कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर होण्याचे चान्सेस असतात. याचसोबत कंजेनायटल असू शकते, ज्याला आपण हेरिडिटी डिसऑर्डर्स असं म्हणतो. नंतर स्मोकिंग असू शकते, अल्कोहोल असू शकते, किंवा जे कार्सिनोजन आहे, म्हणजे जे कॅन्सर कॉज करायला कारक असतो. यामुळे जे स्लो प्रोग्रेसिव्ह कॅन्सर असतो, म्हणजे ज्यामध्ये हळूहळू सेल्स खराब व्हायला लागत असतात, अशा कंडिशनमध्ये सुद्धा कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर होऊ शकतो. नेक्स्ट इन्फेक्शियस कंडिशन सुद्धा असू शकते. यामध्ये रिमॅटिक फीवर असतो, जो की हार्टच्या आर्टरीजला किंवा ब्लड व्हेसल्सला इन्फ्लमेट करतो. यामुळे सुद्धा कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर होण्याचे चान्सेस असतात. याचसोबत ड्रग अब्यूज असतात, म्हणजे जे इल्लीगल ड्रग्स आहेत त्याचं जास्त प्रमाणात जर सेवन केलं तरी सुद्धा हार्ट बंद पडण्याची शक्यता असते. नेक्स्ट आहे सिम्पटम्स, ज्यालाच आपण लक्षणे असं म्हणतो. तर कंजेस्टिव्ह हार्ट फेलियर झालेल्या रुग्णामध्ये काय लक्षणे आढळून येतात ते पाहूया. सर्वप्रथम जे आपल्याला दिसतं ते पेरिफेरल एडिमा असतं. यामध्ये ज्या व्हेन्स असतात त्यामध्ये ब्लड रिटेन्शन होतं, त्यामुळे पायावर आणि हातांवर सूज येते. यासोबत रुग्णाला डिस्निया असतो. डिस्निया म्हणजे शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग. यासोबत टेकिकार्डिया असतो. यासोबत नोजिया, वॉमिटिंग, यासोबत इनडायजेशन असतं, कन्फ्युजन असतं रुग्णाचं स्लीप डिस्टर्बन्स असतं, रुग्ण व्यवस्थित झोपू शकत नाही, रुग्णाला भूक लागत नाही, ज्याला आपण ॲनोरेक्सिया असं म्हणतो. यासोबत रुग्णाच्या चेस्टमध्ये पेन असतो, रुग्णाला भीती वाटत असते आणि रुग्ण खूप थकल्यासारखा असतो, विकनेस असतो. नेक्स्ट आहे डायग्नोसिस. यामध्ये आपण रुग्णाची हिस्ट्री टेकिंग करतो, म्हणजे हिस्ट्री कलेक्शन करतो, फिजिकल एक्झामिनेशन करतो.
यासोबत रुग्णाचा चेस्ट एक्स-रे, ECG, MRI, CT स्कॅन आणि इन्फेक्शन असल्यामुळं ब्लड टेस्टसुद्धा करायला सांगतो. यामुळे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे हा आयडेंटिफाय होतो. यानंतर आहे मॅनेजमेंट. मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंटमध्ये आपण रुग्णाला जास्त पेन होत असल्यामुळं पेन किलर्स देतो. रुग्णाला ऑक्सिजन थेरपी देतो. रुग्णाला ॲनाल्जेसिक मेडिसिन्स देतो. ब्रोंकोडायलेटर्स असतात ते आपण रुग्णाला अप्लाय करतो, ज्यामध्ये ज्या व्हेसल्स असतात त्या डायलेट होतात, त्यामुळं फ्लो व्यवस्थित होतो. यासोबत रुग्णाला जर व्हॉमिटिंग असेल तर अँटीएमेटिक्स देतो. अँटीकॉग्युलंट्स ड्रग्स देतो. अँटीकॉग्युलंट्स ड्रग्स हे जे ब्लड फ्लो करत नाही आहे त्या ठिकाणी थांबून क्लॉटिंग तयार होण्याची शक्यता असते, म्हणून अँटीकॉग्युलंट्स ड्रग्स देतो. नंतर आहे सर्जिकल मॅनेजमेंट. यामध्ये ICD सर्जरी करतात. ICD म्हणजे इम्प्लांटेबल कार्डिओव्हर्टर डिफिब्रिलेटर. तर यामध्ये जे हार्टचे लेफ्ट व्हेंट्रिकल आहे त्याचे फंक्शन वितरित करण्यासाठी उजव्या व्हेंट्रिकलला एका लीडने कनेक्ट करतात आणि ही एक रिसिंक्रोनायझेशन प्रोसेस आहे जे की हार्ट फेल्युअर झालेल्या रुग्णावर करतात. नेक्स्ट आहे व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट. यामध्ये जो हार्टचा व्हॉल्व्ह आहे तर त्याच्यामध्ये जर खराबी आली आणि तो जर काम करत नसेल तर ते हार्टचा व्हॉल्व्ह रिप्लेस करतात, बदलतात. नेक्स्ट आहे CABG म्हणजे कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट. तर ही एक सर्जरी आहे ज्यामध्ये हार्टच्या ज्या कोरोनरी आर्टरीज असतात त्याच्यामधील ब्लड फ्लो व्यवस्थित ठेवण्यासाठी ही सर्जरी करतात. नेक्स्ट आहे पेसमेकर रिप्लेसमेंट. जे हार्टला इम्पल्सेस जनरेट करणारा जे पेसमेकर असतो, तर ते पेसमेकर जर मध्ये काही खराबी आली किंवा ते जर बंद पडत असेल, त्यामुळं सुद्धा हार्ट कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन करू शकत नाही. म्हणजे पेसमेकर जे आहे ते आर्टिफिशियल पद्धतीने हार्टमध्ये बसवतात. या सर्व सर्जरी एका हार्ट फेल्युअर झालेल्या रुग्णामध्ये करतात आणि या सर्जरीने जर होत नसेल, जर हार्ट पूर्णपणे फेल झालेलं असेल, तर हार्ट ट्रान्सप्लांटेशन करतात. यामध्ये खराब झालेलं हार्ट काढून टाकतात आणि नवीन ऑर्गन बसवतात. नेक्स्ट आहे नर्सिंग मॅनेजमेंट. ॲज अ नर्स आपण रुग्णाला काय काय सांगतो, तर यामध्ये आपण रुग्णाला लो कोलेस्ट्रॉल डाएट घ्यायला सांगतो, रुग्णाला एक्सरसाइज करायला सांगतो, रुग्णाला न्यूट्रिशियस डाएट घ्यायला सांगतो, रुग्णाला प्रॉपर रेस्ट घ्यायला सांगतो आणि रुग्णाच्या फॅमिलीला हेल्थ एज्युकेशन देतो. तर हा आजचा कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरचा टॉपिक होता. जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील मायोकार्डियल इन्फॅक्शन म्हणजेच हार्ट अटॅक या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर मायोकार्डियल इन्फॅक्शन occurs when blood flow decrease or stop to part of heart causing damage to the heart muscles. म्हणजेच जेव्हा हृदयरोहिण्यांच्या रक्तभिसरणाचा अतिसंचय होतो, म्हणजेच जे हृदयाला ब्लड सप्लाय करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज असतात त्या आर्टरीजमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लड भरते, म्हणजेच ओव्हर अक्युमुलेशन होते आणि त्यामध्ये रक्त गोठले जाते. या परिस्थितीला मायोकार्डियल इन्फॅक्शन किंवा हार्ट अटॅक असे म्हणतात. तसेच याला शॉर्ट फॉर्ममध्ये MI सुद्धा म्हणतात. तर मायोकार्डियल इन्फॅक्शन किंवा हार्ट अटॅक होण्याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. तर सर्वप्रथम कॉज आहे जे हृदयाला शुद्ध रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये जर काही ब्लॉकेज झालं तर हार्ट अटॅक होऊ शकतो. तसेच जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळं सुद्धा होऊ शकतो. तसेच जे सॅच्युरेटेड फॅट आहे आणि तो फॅट डिझॉल्व्ह होणारा फॅट असतो, या फॅटमुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आहे अशा सुद्धा व्यक्तींना हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तीमध्ये हाय कोलेस्ट्रॉल लेवल आहे याला सुद्धा हृदयविकार होऊ शकतो. तसेच डायबिटीज यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच हाय ट्रिग्लिसराईड लेवल म्हणजेच हा एक शुगरचा प्रकार आहे, यामुळे सुद्धा होऊ शकतो. यासोबत जी व्यक्ती खूप जास्त लठ्ठ आहे अशा व्यक्तींना सुद्धा या आजाराचा धोका असतो. तसेच जी व्यक्ती स्मोकिंग करत असते, अल्कोहोलचं सेवन करत असते, यामुळे सुद्धा हा विकार होऊ शकतो आणि
ज्या व्यक्तींचे वय 45 वर्षाच्या वर आहे अशांना या विकाराचा जास्त धोका असतो. तसेच जी व्यक्ती इमोशनल स्ट्रेस घेत आहे या व्यक्तींना सुद्धा मायोकार्डियल इन्फार्क्शन होऊ शकतो. तसेच जी व्यक्ती शरीराची हालचाल करत नाही किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच करत नाही म्हणजेच लॅक ऑफ एक्सरसाइज यामुळे सुद्धा हार्ट अटॅक येऊ शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीला ड्रग ॲडिक्शन असेल यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर अगोदर कुणाला हार्ट डिसीज असतील तरी सुद्धा चान्सेस आहेत की समोरच्या फॅमिलीमधील व्यक्तीला हा विकार होण्याची शक्यता असते आणि काही हेरिडिटी फॅक्टर्स असतात. तर या मायोकार्डियल इन्फार्क्शन याची काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ होते, तसेच जॉ पेन असतो, यासोबत चेस्ट पेन असतो, तसेच अप्पर बॅक पेन असतो, यासोबत मळमळ होणे, उलट्या होणे आणि रेस्टलेसनेस फील करत असतो. याचसोबत नॉर्मलपेक्षा खूप जास्त प्रमाणात हार्ट रेट आणि रेस्पायरेटरी रेट वाढलेला असतो. याचसोबत ॲबडॉमिनल डिस्ट्रेस असते, तसेच ऑलिग्युरियासुद्धा असतो. ऑलिग्युरिया म्हणजे युरिनचे प्रमाण कमी होणे आणि रुग्णाचे बॉडी टेम्परेचर हाई असते म्हणजेच जास्त असते. नेक्स्ट, हार्ट अटॅकचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे म्हणजेच रोगनिदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे. हिस्ट्री कलेक्शनमध्ये रुग्णाची फॅमिली हिस्ट्री आणि पर्सनल हिस्ट्री घ्यावी. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये ऑस्कल्टेशन करावे म्हणजेच हृदयाचा साऊंड ऐकावा आणि साऊंड ऐकल्यावर मरमर अशा प्रकारचा साऊंड एका मायोकार्डियल इन्फार्क्शन असलेल्या रुग्णामध्ये ऐकू येतो. तसेच रुग्णाचे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करावे ज्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट करतात. तसेच रुग्णाला रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन करावे ज्यामध्ये सिटी स्कॅन करतात, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग करतात, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ करतात, 2D इकोकार्डिओग्राफी करतात, तसेच एक्स-रे आणि अँजिओग्राफीसुद्धा करतात. अँजिओग्राफी ही ब्लड व्हेसल्सचे एक्झामिनेशन करणारी एक ग्राफ आहे ज्यामुळे ब्लड व्हेसल्समध्ये कुठले क्लॉटिंग आहे का किंवा फॅट आहे का हे आपल्याला समजून येते. नेक्स्ट, मायोकार्डियल इन्फार्क्शन असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता असते म्हणून ऑक्सिजन थेरपी द्यावी. तसेच थ्रॉम्बोलायटिक थेरपी द्यावी. थ्रॉम्बोलायटिक्समध्ये स्टेप्टोकायनेस हे मेडिकेशन्स देतात. थ्रॉम्बोलायटिक्स म्हणजे जर ब्लड व्हेसल्समध्ये एखादी फॉरेन सबस्टन्स किंवा एअर बबल अडकलेला असेल तर त्या व्हेसल्समधल्या एअर बबलला किंवा फॉरेन सबस्टन्सला तोडण्यासाठी स्टेप्टोकायनेस हे मेडिकेशन्स देतात. तसेच ॲनाल्जेसिक्स मेडिकेशन्स देतात जे पेन किलर्स आहेत ज्यामध्ये डायक्लोफेनिक सोडियम हे मेडिकेशन्स देतात. याचसोबत ब्लड व्हेसल्समध्ये क्लॉटिंग तयार होत असल्यामुळे अँटीकॉअग्लंट्स मेडिकेशन्स देतात. अँटीकॉअग्लंट्स मेडिकेशन्समध्ये ॲस्पिरिन आणि हिपॅरिन देतात. तसेच ऑलिग्युरिया असल्यामुळे बॉडीमध्येच फ्लुईड साठून राहते आणि फ्लुईड बॉडीमध्ये साठून राहिल्यामुळे फ्लुईड रिटेन्शन होते आणि बॉडीवर सूज आल्यासारखी होते. त्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी म्हणजेच सूज कमी करणारे औषधे देतात ज्यामध्ये आयबीप्रोपॅन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीडायोरेटिक्स देतात जे की शरीरामध्ये फ्लुईडचे प्रमाण साठवून ठेवते त्याच्यासाठी लॅसिक्स मेडिकेशन्स देतात. याचसोबत रुग्णाला हायपरटेन्शन असल्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात ज्यामध्ये डिपाईन आणि इनॅप्टाल हे मेडिकेशन्स देतात. तसेच रुग्णाला फीवर असल्यामुळे अँटीपायरेटिक्स देतात ज्यामध्ये पॅरासिटामॉल हे मेडिकेशन देतात. तसेच रुग्णाला उलट्या होत असल्यामुळे अँटी इमिटिक्स देतात आणि अँटी इमिटिक्समध्ये एमसेट हे मेडिकेशन्स दिले जाते. नेक्स्ट, मायोकार्डियल इन्फार्क्शन असलेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. तर अशा रुग्णांची बायपास सर्जरी केली जाते ज्यामध्ये आर्टरीज आणि व्हेन्स ब्लॉकेज झालेले असतात त्यांची दुरुस्ती केली जाते आणि हृदयाला व्यवस्थित ब्लडचा पुरवठा केला जातो. तसेच अँजिओप्लास्टी ही सर्जरी करतात ज्यामध्ये एका प्रकारची ऑपरेशन ट्यूब इन्सर्ट केली जाते जे की हृदयाच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये इन्सर्ट केली जाते आणि ज्या ठिकाणी ब्लॉकेज आहे
त्या ठिकाणचे ब्लॉकेज रिमूव्ह केले जाते. तसेच कोरोनरी स्टेंट हे एक इन्सर्ट केले जाते. हे एका प्रकारचे डिव्हाइस आहे जे की हृदयाच्या कोरोनरी आर्टरीजमध्ये इन्सर्ट केले जाते. ज्या ठिकाणी हृदयाच्या आर्टरीजमध्ये ब्लॉकेज आहे त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी इन्सर्ट करून हृदयाला ब्लड जाण्याचा जो फ्लो आहे तो कायम राहतो. याच्यासाठी आणखीन सविस्तर माहितीसाठी हे स्टेंट डिव्हाइस आहे जे की तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. यामुळे हृदयाला ब्लड पाठवण्याचा फ्लो हा कायम राहतो. तर हा आजचा आपला मायोकार्डियल इन्फार्क्शन बद्दल क्लास होता. जर तुम्हाला याबद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट याबद्दल क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर इट इज अन होल between valve or the two upper chambers of the heart that is called as atrial septal defect. म्हणजेच उजव्या व डाव्या कर्णिकेमध्ये स्वाभाविकपणे जो पडदा असतो त्याला छिद्र पडलेले असते त्यालाच ॲट्रिओसेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. नेक्स्ट, ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे कंजनायटल. तसेच प्रेग्नेन्सीमध्ये मदरला रुबेलाचं इन्फेक्शन झाल्यावर, याचसोबत प्रेग्नेन्सीमध्ये मदर अल्कोहोलचं सेवन करत असल्यावर किंवा इतर कोणते ड्रग्स असतील याचं सेवन केल्यामुळं हा आजार होतो. तसेच प्रेग्नेन्सी दरम्यान मदर टोबॅकोचं सेवन करत असेल किंवा सिगारेट स्मोकिंग करत असेल, याचसोबत मदरला जर डायबिटीज असेल किंवा मदर खूप जास्त लठ्ठ असेल यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच काही ब्लड ग्रुपमधील फॅक्टर्स असतात. तसेच रिलिजियस मॅरेज केलेलं असेल यामुळे सुद्धा होऊ शकतो. यासोबत दुसरे काही अदर कंजनायटल हार्ट डिसीज असेल किंवा मदरला खूप कमी वयामध्ये प्रेग्नेन्सी झालेली असेल यामुळे हा आजार होऊ शकतो. नेक्स्ट, कंजनायटल हार्ट डिसीज झाल्यावर काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. यामध्ये जर एखाद्या स्त्रीचं लग्न 30 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असल्यावर झाल्यावर होऊ शकतो. तसेच कंजनायटल हार्ट डिसीज असलेल्या बाळामध्ये शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, डिफिकल्टी इन एक्सरसाइज, याचसोबत हातावर, पायावर किंवा पोटावर स्वेलिंग येते म्हणजे सूज येते. तसेच टेकिकार्डिया असतो. जर हार्ट साऊंड ऐकला तर मर्मर हार्टचा साऊंड ऐकू येतो आणि अशा बाळाची लाईफ खूप कमी असते. नेक्स्ट, कंजनायटल हार्ट डिसीज असल्यावर याचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे म्हणजेच रोग निदान कसे करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम हिस्ट्री कलेक्शन आणि फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पाल्पेशन आणि ऑस्कल्टेशन करतात. याचसोबत ब्लड टेस्ट करतात ज्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट करतात. यासोबत रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन करतात ज्यामध्ये ECG करतात. तसेच CT स्कॅन करतात, MRI करतात, एक्सरे काढतात इत्यादी तपासण्या केल्या जातात. नेक्स्ट, कंजनायटल हार्ट डिसीज असल्यावर मॅनेजमेंट कशी करावी आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. सर्वप्रथम इन्फेक्शन जर काही असेल तर अँटीबायोटिक्स देतात ज्यामध्ये अमोक्झिसिलिन आणि पेनिसिलिन इत्यादी औषधे देतात. तसेच ब्रॉन्कोडायलेटर्स देतात ज्यामध्ये टेरिफॅलाइन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीडायोरेटिक्स देतात ज्यामध्ये लॅसिक्स हे औषध देतात. याचसोबत अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग देतात ज्यामध्ये डेपाइन हे औषध देतात. यासोबत बी ब्लॉकर्स देतात ज्यामध्ये ॲसिब्युटॉल हे औषध देतात. यासोबत अँटीकॉग्युलंट ड्रग्स देतात ज्यामध्ये ॲस्पिरिन, हिपॅरिन आणि वॉरफॅरिन हे औषध देतात. नेक्स्ट, सर्जिकल मॅनेजमेंट काय करावी तर यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करतात. नेक्स्ट, नर्सिंग मॅनेजमेंट कशी करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे, रुग्णाची कंडिशन असिस्ट करावी, तसेच बेड मेकिंग करून बेड प्रोव्हाइड करावा. याचसोबत रुग्णाला व्यवस्थित पोझिशन द्यावी. तसेच रुग्णाला ECG देण्यासाठी मॉनिटर करावे. यासोबत फॅमिली हिस्ट्रीमध्ये ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट सारखा आजार कुणाला होता का हे असेस करावे. तसेच हिस्ट्रीमध्ये मदरला अल्कोहोलची किंवा स्मोकिंगची सवय होती का हे पाहावे. तसेच लॅब व्हॅल्यूज मॉनिटर करावे.
याचसोबत हार्टबद्दल काही आजार होते का हे पाहावे आणि व्हायटल सायन्स चेक करावे आणि रुग्णाला जास्त फॅट असलेले आणि खूप जास्त ऑइल असलेले पदार्थ न घेण्यास सांगावे. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर उजव्या व डाव्या व्हेंट्रिकल्समध्ये स्वाभाविकता जो पडदा असतो म्हणजेच जो व्हेंट्रिक्युलर सेप्टम असतो, त्या व्हेंट्रिक्युलर सेप्टमला जर छिद्र पडलेले असेल तर त्याला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. आणखीन तुम्हाला सविस्तर माहिती होण्यासाठी या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता, जो की व्हेंट्रिक्युलर सेप्टमच्या मध्ये जे छिद्र पडलेले आहे त्याला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. तसेच याची इंग्लिशमधून डेफिनेशन पाहूया. इट इज ॲन कंजेनायटल डिफेक्ट in which hole present in the valve of the lower chambers of heart that is called ventricular septal defect. Next, तर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट हा आजार होण्याचे काय काय कारणे असू शकतात ते पाहूया. सर्वप्रथम कॉज आहे कंजेनायटल, तसेच जेनेटिक हे एक कारण असू शकतं. तसेच जर काही अदर कंजेनायटल हार्ट डिसीज असतील यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. याचसोबत प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदरला जर रुबेलाचे इन्फेक्शन झालेलं असेल तरी सुद्धा VST झालेले बाळ जन्माला येऊ शकते. याचसोबत मदरला डायबिटीज असल्यावर किंवा मदर जास्त लठ्ठ असल्यावर किंवा जर प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदर खूप जास्त अल्कोहोलचे सेवन करत असल्यावर सुद्धा हा आजार होतो. याचसोबत प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदर जर स्मोकिंग करत असेल किंवा टोबॅकोचं सेवन करत असेल यामुळे सुद्धा होऊ शकतो. याचसोबत काही ब्लड ग्रुपमधील फॅक्टर्स असू शकतात ज्यामुळे हा आजार होतो. तसेच सेम रिलिजनमध्ये लग्न केल्यावर सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट या आजाराची काही काही चिन्हे आणि लक्षणे असतात ते पाहूया. व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असलेल्या बाळाची ब्रीदिंग ही खूप जास्त फास्ट असते. तसेच हृदयाचा साऊंड ऐकल्यावर मरमर अशा प्रकारचा साऊंड ऐकू येतो. तसेच बाळाचे वजन लॉस होते. याचसोबत प्रेग्नेन्सीच्या दरम्यान ब्रीदिंग शॉर्ट होते. तसेच ब्रीथलेसनेस ड्युरिंग क्राईंग म्हणजेच जेव्हा बाळ रडतो तेव्हा बाळाच्या शरीरामध्ये श्वास नसल्यासारखं आपल्याला दिसून येतं. याचसोबत बाळाची इर्रेग्युलर हार्ट बीट्स असते. यासोबत बाळाला विकनेस असतो. तसेच व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असल्यामुळे हृदय व्यवस्थित काम करत नाही. हृदयाने व्यवस्थित काम केले नसल्यामुळे संपूर्ण बॉडीला ऑक्सिजन सप्लाय खूप कमी प्रमाणात होत असतो. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असलेल्या बाळाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम बाळाची हिस्ट्री कलेक्शन करावी, नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पाल्पेशन, ऑब्झर्वेशन, ऑस्कल्टेशन आणि परकशन हे करावे. तसेच ब्लड टेस्ट करावी. ब्लड टेस्टमध्ये कंप्लीट ब्लड काउंट करावे. यासोबत काही रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन्स करतात ज्यामध्ये CT स्कॅन, MRI, एक्स-रे आणि 2D इकोकार्डिओग्राफी इत्यादी तपासण्या केल्या जातात. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असलेल्या बाळाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. जर कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन आढळून आलं तर अँटीबायोटिक्स देतात. अँटीबायोटिक्समध्ये ॲमॉक्झिसिलिन आणि ॲम्फिसिलिन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीडायोरेटिक्स देतात. अँटीडायोरेटिक्समध्ये लॅसिक्स हे मेडिकेशन्स देतात. याचसोबत ब्रॉन्कोडायलर्टर्स हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीहायपरटेन्सिव्हसाठी डेपाइन हे मेडिकेशन्स देतात. तसेच अँटीकॉग्युलंट्ससाठी ॲस्पिरिन, हिपॅरिन आणि वॉरफॅरिन हे मेडिकेशन्स देतात. नेक्स्ट, VSD असल्यावर सर्जिकल मॅनेजमेंट काय करावी तर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये ओपन हार्ट सर्जरी करतात. नेक्स्ट, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असल्यावर नर्सिंग मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे, रुग्णाची कंडिशन असेस करावे. याचसोबत व्यवस्थित बेड मेकिंग करून बेड प्रोव्हाइड करावा. तसेच
रुग्णाला व्यवस्थित पोझिशन द्यावी, याचसोबत रुग्णासाठी ECG मॉनिटर करावी. तसेच रुग्णाच्या फॅमिलीमध्ये असा कुणाला अगोदर हृदयाचा विकार होता का याची हिस्ट्री पाहावी. तसेच प्रेग्नेन्सीच्या दरम्यान मदर स्मोकिंग किंवा अल्कोहोल घेत होती का हे पाहावे. याचसोबत लॅब व्हॅल्यूज पाहाव्यात, स्पेशली सिरम कोलेस्ट्रॉल लेवल पाहावे. तसेच कोरोनरी आर्टरी डिसीज आहे का याचं असेसमेंट करावे आणि बाळाचे व्हायटल सायन्स व्यवस्थित राहतील याच्यासाठी मॉनिटर करावे आणि खूप जास्त तेलकट आणि खूप जास्त फॅट असलेले पदार्थ अवॉइड करण्यास सूचना द्यावी. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग सेकंड या विषयामधील अंजायना पेक्टोरिस या डिसीज कंडिशनबद्दल क्लास घेणार आहोत. तर सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर टेम्पररी चेस्ट पेन और डिस्कम्फर्ट इन मिडल ऑफ चेस्ट ड्यू टू इनॲडिक्वेट सप्लाय ऑफ ऑक्सिजन टू द हार्ट मसल्स. म्हणजेच कोणत्याही कारणाने हृदयाच्या मायोकार्डियलला म्हणजेच हृदयाच्या मिडल लेअरला शुद्ध रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे जी अवस्था निर्माण होते त्याला अंजायना पेक्टोरिस असे म्हणतात. तर अंजायना पेक्टोरिसचे टाईप्स पाहूया. सर्वप्रथम प्रकार आहे स्टेबल अंजायना पेक्टोरिस. यामध्ये इट इज अ मोस्ट कॉमन टाईप ऑफ अंजायना पेक्टोरिस अकर्स व्हेन हार्ट मसल्स डज नॉट गेट द ऑक्सिजन. म्हणजेच ही एक खूप कॉमन कंडिशन आहे ज्यामध्ये हृदयाचा जो मिडल लेअर आहे त्या मिडल लेअरच्या मसल्सला पुरेसे ऑक्सिजनयुक्त ब्लड सप्लाय होत नाही. याला स्टेबल अंजायना पेक्टोरिस असे म्हणतात. तसेच स्टेबल अंजायना पेक्टोरिस हा प्रकार उपचार करून बरा करता येतो व याचा उपचारही करता येतो. तसेच या प्रकाराचा पेन हा 5 मिनिट इतका असतो. तसेच सेकंड प्रकार आहे अनस्टेबल अंजायना पेक्टोरिस. तर इट अकर्स सडनली अँड इट इज अ मोस्ट रेअर टाईप ऑफ अंजायना पेक्टोरिस. तर हा प्रकार खूप रेअरली आढळून येतो. याही प्रकारामध्ये हृदयाच्या मिडल लेअरला ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होत नाही. अनस्टेबल अंजायना पेक्टोरिसचा पेन हा 15 मिनिट इतका असतो. नेक्स्ट अंजायना पेक्टोरिसचे काय काय कारणे आहेत ते पाहूया. सर्वप्रथम कॉज आहे जेनेटिक फॅक्टर. तसेच ज्या व्यक्तींचे वय 45 वर्षाच्या वर आहे या व्यक्तींना असा आजार होऊ शकतो. तसेच कंजेनायटल एक कॉज असू शकतं. तसेच ज्या व्यक्तीचं खूप जास्त वेट आहे म्हणजेच वजन आहे यांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच हिस्ट्रीमध्ये जर काही हार्ट डिसीज असतील तर यामुळे सुद्धा समोर चालून अंजायना पेक्टोरिस हा आजार उद्भवण्याची शक्यता असते. तसेच जी व्यक्ती खूप जास्त प्रमाणात स्ट्रेस घेते यांना सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ज्यांना उच्च रक्तदाब आहे म्हणजेच हाय ब्लड प्रेशर आहे यांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. तसेच हाय कोलेस्ट्रॉल लेवल असल्यावर किंवा डायबिटीज असल्यावर म्हणजेच मधुमेह असल्यावर अंजायना पेक्टोरिस होण्याची शक्यता असते. तसेच जी व्यक्ती स्मोकिंग करते यांना हा आजार होतो. तसेच जी व्यक्ती जास्त अल्कोहोलचं सेवन करते अशांना सुद्धा होतो. तसेच जी व्यक्ती टोबॅकोचं सेवन करते किंवा एखाद्या ड्रग्सचं ॲडिक्शन असेल याच्यामुळे सुद्धा अंजायना पेक्टोरिस हा आजार होण्याची शक्यता असते. तसेच ज्या व्यक्तीची फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात असते आणि व्यायाम किंवा एक्सरसाइज कमी करतात याच्यामुळे सुद्धा अंजायना पेक्टोरिस होण्याची शक्यता असते. याचसोबत ज्या व्यक्तींच्या आर्टरीज ह्या नॅरोड आहेत यांना सुद्धा हा आजार उद्भवू शकतो. नेक्स्ट अंजायना पेक्टोरिसचे काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम चेस्ट पेन होतो. तसेच रुग्णाला डिस्कम्फर्ट फील होते. याचसोबत रुग्णाला शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि खूप जास्त प्रमाणामध्ये स्वेटिंग म्हणजेच घाम येत असतो. तसेच रुग्णाला नोझिया म्हणजेच मळमळ, वॉमिटिंग म्हणजेच उलट्या होणे या गोष्टी आपल्याला अंजायना पेक्टोरिस असलेल्या रुग्णामध्ये दिसून येतात. तसेच खूप फास्ट आणि इर्रेग्युलर हार्ट बीट्स दिसून येतात. याचसोबत खूप जास्त टाईटनेसपणा किंवा खूप जास्त हेवी वेट असल्यासारखं हृदयावर भार पडल्यासारखं वाटत असतो. याचसोबत टायर्डनेस म्हणजेच थकवा आलेला असतो. याचसोबत
हार्ट बर्न होऊ शकते, यासोबत वीकनेस असू शकतं आणि ऑलिग्युरिया सुद्धा दिसून येतो. ऑलिग्युरिया म्हणजे युरिन हे बॉडीमधून कमी प्रमाणात पास आउट होत असतं. नेक्स्ट, अंजाइना पेक्टोरिस असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन कसे करावे, म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे. हिस्ट्री कलेक्शनमध्ये फॅमिली हिस्ट्री आणि पर्सनल हिस्ट्री घ्यावी. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये पाल्पेशन, ऑब्झर्वेशन, ऑस्कल्टेशन आणि पर्कशन इत्यादी करावे. तसेच काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स कराव्यात, ज्यामध्ये कंप्लीट ब्लड काउंट करतात. याचसोबत रेडिओलॉजिकल एक्झामिनेशन सुद्धा करतात, ज्यामध्ये एक्स-रे, CT स्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, 2D इकोकार्डिओग्राफी इत्यादी तपासण्या एका अंजाइना पेक्टोरिस असलेल्या रुग्णांमध्ये करतात. नेक्स्ट, अंजाइना पेक्टोरिस असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे ऑक्सिजन थेरपी देतात. रुग्णाला ट्रेस असल्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात, ज्यामध्ये डिपाइन आणि इनॅप्टॉल हे मेडिकेशन्स दिले जाते. याचसोबत रुग्णाला सूज असल्यामुळे अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स देतात. अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्समध्ये आयव्हीप्रोपेन देतात. तसेच थ्रॉम्बोलायटिक्स थेरपीज देतात. थ्रॉम्बोलायटिक्स थेरपीजमध्ये स्ट्रेप्टोकायनिस हे मेडिकेशन दिले जाते आणि रुग्णाला वॉमिटिंग होत असल्यामुळे अँटीइमेटिक्स देतात. अँटीइमेटिक्समध्ये एमसेट हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच ब्लडमध्ये काही क्लॉटिंग तयार होऊ नये म्हणून अँटीकोआग्युलंट्स मेडिकेशन्स देतात, ज्यामध्ये हिपॅरिन आणि ॲस्पिरिन हे मेडिकेशन्स दिले जाते. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण GNM सेकंड इयरमधील मेडिकल सर्जिकल नर्सिंग 1 या विषयामधील हार्ट ब्लॉक याबद्दल क्लास घेणार आहोत. सर्वप्रथम आहे याची डेफिनेशन. तर इट मीन्स हार्ट रेट विल बी डिक्रीज्ड अँड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड ब्लॉकेड ड्यू टू हार्ट ॲक्टिव्हिटीज. म्हणजेच हार्ट ब्लॉक या कंडिशनमध्ये जे हृदयाचे ठोके आहेत ते कमी होतात, म्हणजेच डिक्रीज्ड होतात, कारण ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड हा ब्लॉक झालेला असतो. म्हणून हार्टची जी ॲक्टिव्हिटी आहे ती कमी प्रमाणात होते. याला हार्ट ब्लॉक असे म्हटले जाते. तर हार्ट ब्लॉकचे प्रकार किती आहेत ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम प्रकार आहे पार्शियली हार्ट ब्लॉक. तर या प्रकारामध्ये जे हृदयाचे ठोके असतात ते रेग्युलर पडत नाहीत, तसेच ते अधूनमधून कमी जास्त होत असतात. नेक्स्ट प्रकार आहे कंप्लीट हार्ट ब्लॉक. तर या प्रकारामध्ये हृदय पूर्णपणे ब्लॉक होते व व्यक्तीला हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. तसेच हार्ट ब्लॉकचा तिसरा प्रकार हा बंडल ब्रँच ब्लॉक आहे. तर या प्रकारामध्ये डाव्या किंवा उजव्या व्हेंट्रिकल्समध्ये ॲक्टिव्हिटी खूप कमी प्रमाणात होते, कारण जे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पास करणारे जे बंडल ब्रांचेस असतात यामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणून हार्ट ब्लॉक होऊ शकते. तसेच बंडल ब्रँच ब्लॉक या प्रकारामध्ये व्हेंट्रिकलला स्टिम्युलेशन देणारे जे इम्पल्सेस असतात यांच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे बंडल ब्रांच ब्लॉक होतात व हृदयाची ॲक्टिव्हिटी बंद पडते. यामुळे हार्ट ब्लॉक होऊ शकते. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक होण्याचे काय काय कॉजेस असू शकतात, म्हणजेच काय काय कारणे असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कॉज आहे जर काही हृदयाचे आजार असतील यामुळे हार्ट ब्लॉक होऊ शकते. तसेच कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर झाल्यामुळे सुद्धा हृदय ब्लॉक होऊ शकते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर यावर एक स्पेशल क्लास घेतलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही पाहू शकता. तसेच जे बीटा ब्लॉकर्स मेडिकेशन्स आहे यांचे सेवन जास्त प्रमाणामध्ये केल्यामुळे सुद्धा व्यक्तीला हार्ट ब्लॉक होऊ शकते. तसेच जे कॅल्शियम ब्लॉकर्स आहेत या मेडिकेशन घेतल्यामुळे सुद्धा हार्ट ब्लॉक होण्याची शक्यता असते. तसेच काही हेरिडिटी हार्ट डिफेक्ट असू शकतात ज्यामुळे हार्ट ब्लॉक होण्याची शक्यता असते. तर हार्ट ब्लॉक झालेल्या रुग्णांमध्ये काय काय चिन्हे आणि लक्षणे दिसतात, म्हणजेच काय काय साइन अँड सिम्पटम्स दिसतात ते पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला होत असतो म्हणजे चेस्ट पेन. नंतर रुग्णाला फेंटिंग होत असते. फेंटिंग म्हणजे रुग्ण मूर्छित होतो. तसेच इर्रेग्युलर हार्ट बीट होत असते. याचसोबत रुग्णाला डिझिनेस होतो. डिझिनेस म्हणजे चक्कर आल्यासारखे होते. याचसोबत
रुग्णाला थोड्या थोड्या प्रमाणात डोके दुखत असते, म्हणजेच लाईट हेडॅक होत असतो. याचसोबत शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, म्हणजेच व्यक्तीची ब्रीदिंग ही शॉर्ट होत असते. याचसोबत रुग्णाला फटीग असते. फटीग म्हणजे रुग्णाला थकवा आल्यासारखं होतो आणि रुग्णाला पाल्पेशन होते. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णाचे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, म्हणजेच रोग निदान कसे करावे हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री कलेक्शन करावे. हिस्ट्री कलेक्शनमध्ये फॅमिली हिस्ट्री घ्यावी. फॅमिली हिस्ट्रीमध्ये अगोदर असा कुणाला आजार होता का हे पाहतात. तसेच सिम्प्टोमॅटिक हिस्ट्री पाहावी, म्हणजेच लक्षणीय इतिहास पाहावा. नंतर फिजिकल एक्झामिनेशन करावे. फिजिकल एक्झामिनेशनमध्ये रुग्णाचे ऑब्झर्वेशन करतात. तसेच रुग्णाची ब्लड टेस्ट करतात आणि ब्लड टेस्टमध्ये कंप्लीट ब्लड काउंट केले जाते. याचसोबत काही रेडिओलॉजिकल एक्झामिनेशनसुद्धा करतात, ज्यामध्ये चेस्ट एक्सरे, सिटी स्कॅन आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफ इत्यादी तपासण्या एका हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णांच्या केल्या जातात. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णाची मॅनेजमेंट आणि मॅनेजमेंटमध्ये मेडिकल मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्स देतात, ज्यामध्ये ॲट्रोफिन हे मेडिकेशन्स दिले जाते. तसेच अँटीकोआग्लंट्स मेडिकेशन्स दिल्या जातात. अँटीकोआग्लंट्स मेडिकेशन्स या जर हृदयामध्ये काही क्लॉट होण्याची शक्यता असेल तर तो क्लॉट होऊ नये यासाठी हिपॅरिन हे औषध दिले जाते. तसेच ॲस्पिरिनसुद्धा दिले जाते. नेक्स्ट, रुग्णाला जर काही इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक्स देतात आणि अँटीबायोटिक्स यामध्ये पेनिसिलिन हे औषध दिले जाते. तसेच हार्ट ब्लॉक झालेल्या रुग्णाची सर्जिकल मॅनेजमेंट काय करतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम कोरोनरी अँजिओप्लास्टी करतात. कोरोनरी अँजिओप्लास्टी म्हणजे ज्या हृदयाच्या आर्टरीज नॅरो किंवा ब्लॉक झालेल्या आहेत त्या कोरोनरी आर्टरीज वाईड बनवतात, म्हणजेच त्यांचा आकार मोठा करतात. कोरोनरी अँजिओप्लास्टी या सर्जरीमुळे हृदयाला जो रक्तपुरवठा करण्याचे जे फंक्शन आहे ते सुरळीत होते व ब्लॉकेज असेल तर ते ब्लॉकेजसुद्धा काढले जाते. तसेच कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी करतात. याचसोबत हार्ट ट्रान्सप्लांट करतात. तसेच पेसमेकर इन्सरेशन करतात. पेसमेकर इन्सरेशन यामध्ये जे रुग्णाचे कॉलर बोन असते त्याच्या जस्ट थोडे खाली एक स्मॉल इलेक्ट्रिकल डिव्हाइस बसवतात, ज्यामुळे हृदयाला इलेक्ट्रिकल इम्पल्सेसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतात व हार्ट बीट्स सुरळीत होतात. नेक्स्ट, हार्ट ब्लॉक असलेल्या रुग्णाची नर्सिंग मॅनेजमेंट काय करावी हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करावे. नंतर रुग्णाची कंडिशन ही असिस्ट करावी. तसेच रुग्णाचे जे व्हायटल सायन्स आहेत ते चेक करतात. व्हायटल सायन्समध्ये टेम्परेचर, पल्स रेट, रेस्पायरेशन रेट आणि रुग्णाचे ब्लड प्रेशर तपासतात. तसेच रुग्णाला कम्फर्टेबल वाटेल असा बेड प्रोव्हाइड करतात. याचसोबत रुग्णाला कम्फर्टेबल पोझिशन देतात. तसेच डॉक्टरांच्या ऑर्डर्सनुसार रुग्णांना मेडिकेशन्स दिले जातात आणि रुग्णाला खूप जास्त तेलकट असलेले पदार्थ आणि फॅटी असलेले पदार्थ अवॉइड करण्यास सांगावे. तसेच रुग्णाला लिक्विड आणि सॉफ्ट डाईट प्रोव्हाइड करावी आणि स्ट्रेस घेऊ नये याबद्दल सुद्धा रुग्णांना सांगावे. थँक्यू.